இந்த வீடியோ யாருமே பார்க்காதீங்க. இது சோபேசே உங்க சித்தி ஆஃபீஸ் மேல வீசி. हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. माझ्या ब्लॉगमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा गावचा पहिल्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. कंटिन्यू बघत राहा. मला जास्त हिंदी जमत नाही, मला थोडं थोडं तमिळ येतं, तर बघूया कंटिन्यू. आता हा तमिळमध्येच हा थोडा व्हिडिओ असणार आहे. मिस्टरांच्या आत्याचा नातू आहे, प्लस माझा पुतण्यासुद्धा लागतो. इथे कोणाला हिंदी येत नाही, त्याला सुद्धा हिंदी येत नाही, तो चेन्नईमध्ये राहतो. तर चला बघूया. हे मेरा भतीजा है, इसका वीडियो कंटिन्यू देखो. சொல்லு உங்க சித்தி பேர் என்னது? இந்த வீடியோ யாருமே பார்க்காதீங்க. இது வந்து ஒரு மொக்கையா ஒரு வீடியோ எடுக்கிறேன்னு பேர்ல, காமெடிங்கிற பேர்ல ரொம்ப நார் அடிச்சிட்டு இருக்கிற. இது யாரும் பார்க்காதீங்க. இது வந்து அன்பான கோரிக்கை, யாருமே பார்க்காதீங்க. உங்க சித்தி பேர் என்ன சொல்லு ஃபர்ஸ்ட். அது என்னமோ அது முஸ்லீம் என்னத்துக்கு கருமா பேர் வச்சுட்டு வந்து ரொம்ப நேரமா என்கிட்ட சொல்லிருக்காரு. பேர் சொல்லணும் இல்லையா? என்ன பேர் உங்க சித்தி பேர்? ஆஃப்ரின் ஃபுல் பேர் சொல்லு. ஆஃப்ரின் ஷேக். உங்க சித்தி பேர் என்னது? ஆஃப்ரின் ஷேக். அப்படியே பேர் சொல்லி வச்சிருக்கியா? என்ன இது விழுந்துச்சு? தயவு செய்து அப்லோட் பண்ணாதீங்க. இந்த பாருங்க, எங்கள் வீட்டில் ஒரு காமெடி மாஸ்டர் இருக்கு. முடிஞ்சு பாருங்க. இந்த பாருங்க, இந்த பாருங்க, இந்த பாருங்க. இது அவங்க சித்தியாம், ஆஃப்ரின் ஷேக் பேர் பாருங்க. என் கை மாதிரி இப்படி நீட்டு எவ்வளோ டிஃப்ரென்ஸ் இருக்கு பாருங்க. எவ்வளோ டிஃப்ரென்ஸ் இருக்கு பாருங்க. ஒயிட்டு பிளாக், ஒயிட்டு பிளாக். தமிழ்நாட்டுக்காரன், அது நார்த் இந்தியனா? முஸ்லீம்காரி, பாகிஸ்தான்காரியாவா? சுட்டுக்கொள்ளணுமா? ஏன் பொண்டாட்டி சுட்டுக்கொள்ள சொல்ற நீ? பாகிஸ்தான் எதிரியான்ல. எதிரினா நீ உனக்கு எதிரியா இருக்கும், எனக்கு எங்க எதிரி? का बोलते बघितलं का? गोली घेऊन मारून का पाकिस्तानच्या इथे तिला? कशाला काय ठेवले? சரியான இவரா இருப்பீங்க தான். हा बोलतो. हॅलो गाइस, डुबकी मारना नाही. कट कर. हा, ते मी कट करेन. ये आता बंद कर. आता 1 मिनिट. बस सारखं नाही आता तो. काय बोलते? काय समजतं बोलते ते बोलते ते नासरत मध्ये पण पुढे मी. वाव, काय मस्त क्लायमेट. आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या गावी. जे भाऊ आहेत तर त्यांच्या गावी चाललो आहे. त्यांच्या गावी गावच्या मंदिराची पूजा आहे, ते बघण्यासाठी चाललो आहोत. आणि ते बघा व्ह्यू किती छान आला आहे. संध्याकाळचा टाईम झालेला आहे आणि ते पाऊस आलेला आहे. पाऊस येऊन गेला आहे तर मोरं रस्त्याने खूप दिसतात आहे. दिसतं हे बघ. ठीक आहे ना? चला. इथे बघा किती मस्त ताडाची झाडं भरपूर दिसतात आहे. इथे जास्त करून ताडाची झाडं, नारळाची झाडं आणि केळ्याची झाडं खूप दिसतात. भरपूर इथे तेच आहे तमिळनाडूमध्ये. ह्या ताडगोळ्यापासून इथे गूळसुद्धा बनवतात. आता तिकडे घरी घेऊन जाण्यासाठी आम्ही फरसाण वगैरे घ्यायला तयार होतो. तर माझे मिस्टर घेत होते. मी बोलली मी पहिले चाय पिते. संध्याकाळचा टाईम झालेला, मी चाय प्यायली आणि मग थोड्याच वेळाने आम्ही घरी पोहोचलो. तर इथे मला गजरा दिलेला लावायला. इथे डेली गजरा लावतात सगळ्या बायका. आणि इथे मोगऱ्याचं फूल एवढं छान असतं ना. आणि मी अशी तयार झाली.
इथे प्रत्येक गावी असं मंदिराची पूजा असते. आमच्या गावी ह्या वर्षी पूजा नाही आहे मंदिराची. इथे माझा आणि विहानचा लूक आणि इथेही माझी फ्रेंड यांच्याच घरी आम्ही आलेलो आहे. इथे रात्रभर पूजा असते. तर इथे आता 3 वाजलेले आहेत. आम्ही बोललो आम्ही जातो. ते बाकीचे तर थांबलेत. तर मी, माझा नवरा, दीर आणि माझा मुलगा आम्ही घरी गेलो आणि झोपलो. रात्रीचे 3 वाजले. हा दुसऱ्या दिवशीचा सकाळचा व्हिडिओ आहे. प्रत्येकाच्या घरी असं ज्याच्या अंगात देव येतं ते येतात. मग ते हळदीचं पाणी वगैरे ओततात. तर ती प्रोसिजर आहे इथे. तर बघा. संध्याकाळी निघालो. तर निघताना आम्हाला असे रस्त्यामध्ये खूप सारे मोर दिसले. इथे थोडा पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे पावसात जास्त मोर बाहेर निघतात. तर हे बघा किती छान मोर, एवढे मस्त आहेत ना. आणि ते माझ्या मिस्टरांचा आवडता हा फ्रूट ज्यूस, मिक्स फ्रूट ज्यूस असतो हा. आणि मग आता घरी जाता जाता म्हटलं भाजीपाला घ्यावा. तर आम्ही ते भाजीपाला घ्यायला आलो आहेत. तर इथे असं दुकान आहे भाज्यांचं. सर्व भाजी वगैरे घेऊन आम्ही मग घराच्या दिशेने निघालो. मध्येच रस्त्यामध्ये तिथे एका गावातल्या मंदिराची पूजा होती. तर असं डेकोरेशन होतं. तिकडचं मी डेकोरेशन दाखवलं नाही. खूप छान लायटिंग वगैरे करतात इथे. तर चला गाईज, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.